नमस्कार. आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हे असले लोक, लेचेपेचे लोक जे आहेत ते घेऊन काय करायचंय? काँग्रेसमध्ये सुद्धा मोजके लोक आहेत जे तरुण लोक आहेत, ज्यांना कुठलंही पद नाही, ते लढायला तयार आहेत. मग ते प्रशांत जगताप असतील, ते हनुमंत पवार यांसारखे नेते असतील, ते भाऊसाहेब आजबेन सारखे लोक असतील, ते लढायला तयार आहेत. पण जे एस्टॅब्लिश लोक आहेत त्यापैकी काही जण सेटलमेंटवादी झालेले आहेत आणि म्हणून नेते विकणे आहेत. हाच नाट्यप्रयोग आपल्याला पाहायला मिळतो. महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे. महाराष्ट्रात सुवर्णयुग येणार आहे. सर्वजण आनंदात आहेत. महाराष्ट्रात पाऊस पाणी कमी येवो अथवा न येवो, महाराष्ट्रात शेतकऱ्यांना आनंदाचे दिवस येवोत अथवा न येवोत, ठाण्यामध्ये आणि अन्य ठिकाणी उद्योजक त्रासलेले असोत अथवा न असोत, अनेक ठिकाणी पर्यावरणाचा विध्वंस झाल्यामुळे तिथले लोक अक्षरशः गुदमरून गेले असोत अथवा नसोत, आम्हाला त्याचं काही नाही आहे. आम्ही निवडणुका लढवणार आणि बिनविरोधपणे जिंकणार. समोर कोणी विरोधकच नाही असं शड्डू ठोकून म्हणणार. जर विरोधक असतील तर त्यांना मनवणार, त्यांना विनंती करणार. नाही ऐकलं तर साम दाम दंड भेद हे प्रकार आहेतच. आणि बिनविरोध निवडणुका झाल्या पाहिजेत. अगोदर म्हणायचं की आम्हाला कोणाचाच विरोध नाहीये, आमच्या पुढे विरोधक ताकदीचा नाहीये. मग विरोधक ताकदीचा नसतील तर त्यांनी माघार घ्यावी. यासाठी इतका आटापिटा करायचं कारण काय? तुमच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांमधून भरपूर नगरसेवक आलेले आहेत आणि अशा वेळी विधान परिषदेच्या निवडणुका जिंकणं म्हणजे हातचा मळ आहे. असं असताना जे समोरचे उमेदवार असतील किंवा आपल्या युतीमध्ये कोणी बंडखोर असेल तर त्याच्या एवढ्या मेहनतवारा करण्याचं कारण काय? पण तशा गोष्टी घडतायत. आणि आता ज्याप्रमाणे महाराष्ट्रात जेव्हा नगरपालिका, नगरपंचायती, महापालिकांच्या निवडणुका झाल्या तेव्हा अनेक उमेदवार हे बिनविरोध निवडून आले. हे बिनविरोध निवडून कसे आले? आणि ते फक्त सत्ताधारी पक्षाचेच कसे आले? का सत्ताधारी पक्षाचे उमेदवार कोणी असो तो प्रचंड लोकप्रिय असतो, त्याच्यावर इतकं लोक प्रेम करतात की त्याला कधी एकदा निवडून देतोय असं लोकांना होतं. मग बिनविरोध एकही विरोधी पक्षांचा उमेदवार का निवडून येत नाही? याचा अर्थ असा की जे बिनविरोध निवडून आलेले आहेत ते सत्तेच्या आशीर्वादाने, सत्तेच्या मदतीने निवडून आलेले आहेत अनेक, असं म्हणता येईल. तुमच्याकडे सहकार विभाग असतो, एखादी सहकारी संस्था असेल तर नोटिसा पाठवता येतात. पोलीस खातं असतं तुमच्याकडे, अँटी करप्शन ब्युरो असतो तुमच्याकडे, तुमच्याकडे इन्कम टॅक्स आहे, तुमच्याकडे ईडी आहे, तुमच्याकडे एनआयए आहे. एखादी शिक्षण संस्था एखाद्या नेत्याच्या मालकीची असेल तर त्यामागे चौकशा लावून देता येतात, काहीही करता येतं आणि त्रास देता येतात. आणि तसा त्रास देऊनच माणसं तुमच्याकडे येतात किंवा माणसं शरण येतात किंवा माणसं विरोध थांबवतात, आपली उमेदवारी मागे घेतात. महाराष्ट्रात असंच चाललेलं आहे. महाराष्ट्रात आता अशी स्थिती आहे की विरोधक औषधालाही शिल्लक राहू नये अशी इच्छा महायुतीची असावी. बघा, एकूण 17 उमेदवार आहेत विधान परिषदेत, 17 निवडणूक आहेत, 17 जागांच्यासाठी लढाई आहे. त्यापैकी 6 जागांवरती बिनविरोध महायुतीचे उमेदवार निवडून आलेले आहेत. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ही एक जागा, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, पुणे आणि अहिल्यानगर या 6 मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध झाली आणि महायुतीचे सगळे लोक निवडून आले. आता गंमत अशी आहे की जेव्हा इतका विजय होतो तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अगोदरच म्हणाले होते की आमचा 17 जागांवरती आमचाच विजय होणार, पण आमची ताकद तेवढी आहे. आणि आज त्यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन सांगितलं, मी म्हटलं होतं त्याप्रमाणे होते आता 6 ठिकाणी, शिवाय जळगाव आणि नाशिक मध्ये सुद्धा माघार घेण्याची शक्यता आहे. अर्ज माघारीची शक्यता आहे आणि नाही घेतला तरी देखील आम्ही समजूत काढू आणि आमचेच उमेदवार विजयी होणार तर आहेतच, पण बिनविरोध विजयी होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे अजेंडा आहे, आमच्याकडे धोरण आहेत, आम्ही विकासाची दृष्टी आहे आमच्याकडे आणि त्यामुळे महाराष्ट्र विकासाकडे चाललेला आहे. कधी एकदा विकास होतोय महाराष्ट्राचा, असं एकनाथ शिंदेना झालंय, असं देवेंद्र फडणवीसांना झालंय, असं सुनीता वाहिनींना झालंय. मुद्दा असा आहे की हा विकास तुम्हाला करायचा आहे, पण विकास तर काही दिसत नाही.
महाराष्ट्राचा विकास कशा पद्धतीने होतोय तुम्हाला सांगू. मुंबईमध्ये, दक्षिण मुंबईत मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावरती असलेल्या गिरगावमध्ये दिवस आणि दिवस, रात्र आणि रात्र पाणी नाही आणि वीजही नाहीये. लोक अंधारामध्ये आहेत, तिथे जगतायत. याबद्दल मी पोस्ट टाकली होती, त्यानंतर हालचाल झाली माझ्या पोस्टमुळे, अनेकांच्या प्रयत्नांमुळे. पण तरी देखील तो प्रश्न सुटलेला नाही. ही गिरगावची स्थिती आहे. मुंबईतल्या, दक्षिण मुंबईत म्हणजे मुंबईतलं अगदी मुख्य केंद्र गिरगाव, मराठी माणसाचं कोणाला काहीही पडलेलं नाहीये. आणि लोकांना अशी शंका आहे की या प्रकारे बीएसटी तिथे वीज पुरवठा करते, ती बीएसटी ही कशी नालायक आहे असं दाखवायचं आणि हे सगळं अदानीच्या घशात हे घालायचं, अदानीला सगळं मुंबईतल्या वीज पुरवठ्याचंही कंत्राट देऊन टाकायचं. अशा हालचाली चालल्या आहेत का, हा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, आज तुम्हाला माहिती आहे की पुण्यामध्ये विषारी दारूचे अनेक बळी पडले. हे कोणामुळे, कोणाच्या दुर्लक्षामुळे पडले? पोलीस खातं आणि गृह खात्याच्या नालायकीमुळे हे झालं. ही दुसरी गोष्ट. अजून एक गोष्ट सांगतो, सगळं आलबेल आहे, सगळं छान चाललंय. आजच असा तपशील उघड झालाय की महाराष्ट्रात सावकारशाहीचा विळखा आणखीन घट्ट होतोय. बँका किंवा वित्तीय संस्थांमध्ये दारात दरवाजात उभं केलं जात नाही का, जात नाही म्हणून शेतकरी किंवा सर्वसामान्य शेतमजूर माणूस, सर्वसामान्य माणूस हा सावकाराच्या विळख्यात, जिथे प्रचंड व्याज आकारलं जातं सावकाराकडे, त्या सावकाराच्या दारात चाललेला आहे. ही आणखी एक गोष्ट. अशा कितीतरी गोष्टी चाललेल्या आहेत की ज्याच्यामध्ये भयंकर, म्हणजे महाराष्ट्रात काय चालू आहे अशा अनेक गोष्टी सांगतात की अन्न आणि औषध खात्यामध्ये तुफान भेसळ चालते आणि तुकाराम मुंडे यांना आता छापे टाकायला लागतात. लोकांना अतिशय वाईट पद्धतीचं अन्न दिलं खावं लागतंय. हॉटेलमध्ये, फुटपाथवरती, ठिकठिकाणी औषधात भेसळ होतीये. हे काय महाराष्ट्र विकासाच्या पथावर चालल्याचं हे चिन्ह म्हणायचं? महाराष्ट्रात कित्येक शाळा बंद होत आहेत. महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणच्या इस्पितळामध्ये औषधं नाहीत, डॉक्टर्स नाहीयेत. तिथे इस्पितळ काय म्हणायचं मग? अनेक ठिकाणी म्हणजे वैद्यक खात्यात, आरोग्य खात्यामध्ये शेकडो पद रिकामी आहेत. महागाई वाढत चाललेली आहे. स्कूल बसेसची भाडी वाढत चाललेली आहेत. प्रवास महागलेला आहे. वह्या, पुस्तकं महागलेली आहेत. माणसानं जगायचं कसं? दूध महाग झाले, पाव महाग झालेला आहे. आणि तुम्ही म्हणता की सगळं आलबेल आहे. नीट परीक्षा पुन्हा घ्यावी लागली, त्यामुळे महाराष्ट्रातली एक मुलगी नेहा चतुर्वेदी पुन्हा परीक्षा द्यावी लागणार, पुन्हा कष्ट घ्यावी लागणार म्हणून तिने आत्महत्या केली. एका कोवळ्या मुलीने आत्महत्या केली. अतिशय दुर्दैवी अशी गोष्ट आहे. ही वस्तुस्थिती आहे दुर्दैवी. आणि याबद्दल कोणाला काहीही पडलेलं नाही. प्रत्येक जण म्हणजे राजकारणातला हा केवळ माझा विजय, मला मिळेल ते पद आणि माझा फायदा एवढंच बघतोय. आणि राजकारणाची तरी काही तत्वनिष्ठा नावाची काही गोष्ट शिल्लक आहे की नाही? आता उदाहरण द्यायचं तर पुण्यामध्ये शरद पवार, महाविकास आघाडी त्यांचा पक्ष आहे, त्यांच्या पक्षाचे श्रीकांत पाटील यांना ती जागा दिली तर त्यांनी ऐनवेळी माघार घेतली. म्हणजे काँग्रेसचा उमेदवार होता तिथे, पण त्याला जागा काँग्रेसने त्याग केला महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांच्या याच्यासाठी. आणि ऐनवेळी या श्रीकांत पाटीलनी माघार घेतली, त्याचा पत्ता लागून दिला नाही. त्याच्या आदल्या दिवशी दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्याच्या अगोदर म्हणजे त्यांच्या विरोधात कोण होते? काकडे, जे पार्थ पवार यांचे जवळचे मित्र संजय काकडे, उद्योगपती, त्यांचे चिरंजीव, ते बिनविरोध यावेत म्हणून. कारण काकडे हे राष्ट्रवादीमध्येच होते पूर्वी, आता भाजपत आलेत. आणि राष्ट्रवादी एकसंध राष्ट्रवादीच होते. राष्ट्रवादी म्हणजे श्रीमंत लोकांचा पक्ष. श्रीमंत लोक कोणी असला तर ताबडतोब पक्षात घेणार तिथं. आणि त्या शरद पवार, आता शरद पवार यांचा स्वतंत्र पक्ष आहे का आतून त्यांचे सुनेत्रा वहिनींच्या पक्षाचे आतून त्यांचे चांगले चांगले एकूण संबंध आहेत? कधी म्हणतात ती कुटुंब एक आहेत, कधी म्हणतात कुटुंब वेगळं, राजकारण वेगळं, कधी म्हणतात राजकारण आणि कुटुंब सगळे एकत्र आहे. अशा वेळी दिलीप वळसे पाटलांच्या भेटीनंतर दिलीप वळसे पाटलांना विचारलं की काय तुम्ही शरद पवारांना भेटला? त्यामुळे वेगवेगळे प्रश्न, संस्थांचे प्रश्न होते, अमुक प्रश्न होता, तमुक प्रश्न होता, पण त्यांनी याचा पत्ता लागून दिला नाही. मग श्रीकांत पाटील सुद्धा गुपचूप शरद पवारांना भेटले, काकडे भेटले आणि मग ही माघार झाली. आणि माघार सुद्धा मागच्या दाराने अर्ज मागे घेतला. कोणाला पत्ताही लागून दिला नाही, काँग्रेसला नाही ना शिवसेनेला. शरद पवार यांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केलेला आहे. कशासाठी महाविकास आघाडीमध्ये तुम्ही राहता? मग उघड तुम्ही विश्वासघात करता. आणि हे काकडे महाशय कोण लागून गेले की तो निवडून आला पाहिजे? बरं, तो निवडून येणारच आहे, मग तुम्ही लढा तरी नीट, तेही नाही. आता कोकणातलं एक उदाहरण, कोकणामध्ये बाळ माने हे भाजपवाले, तिथून ते शिवसेनेत आले. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या ऐन वेळी आता शिवसेनेने त्यांना उभं केलं कोकणातनं, ऐन वेळी माघार घेतात.
आणि उद्धव ठाकरेंचा घात करतात, स्पष्टपणे विश्वासघात करतात. आणि एवढं करून ते म्हणतात की मी उद्धवजींना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, पण तो संपर्क होऊ शकला नाही. आणि ते म्हणाले की माझ्याकडे एवढी मतच नाही. ही तुम्हाला मतं नाही, ती आत्ता साक्षात्कार झाला का? समजत नाही तुम्हाला तुमच्या मागे किती आहेत नगरसेवक? आणि हे प्रवचन देतात की शेवटी मी RSS RSSचे तुम्ही होतात, मग तुम्ही शिवसेनेत काय आलात? भाजपात होतात तुम्ही, तुम्हाला आमदार होतात तुम्ही, तुमचा वारंवार पराभव झालेला आहे. चार्टर प्लेननी नितेश राणे त्यांना आणतात. नितेश राणे बाळमानेंचं कौतुक करतात, बाळमाने नितेश राणेंचं कौतुक करतात. आणि पुन्हा हे सगळं म्हणलं की महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलेलो आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी का स्वतःच्या उद्धारासाठी? हा प्रश्न आहे. संजय राऊत म्हणाले की हे जी माघार झालेली आहे 6 एकूण उमेदवारांची महाविकास आघाडीच्या 150 कोटी रुपयांचे व्यवहार झालेत, म्हणजे 150 कोटी रुपये माघारीसाठी चारण्यात आलेले आहेत, असा थेट आरोप संजय राऊतांनी केला. आणि ते म्हणतात अमुक हॉटेलमध्ये व्यवहार झाला वगैरे वगैरे. आता हे झाल्यानंतर आता 150 कोटी रुपयेचा व्यवहार नेमका कुठे कसा काय झाला माहिती मला, पण संजय राऊतांनी तसा दणदणीत आरोप केलेला आहे. आणि संजय राऊतांनी आरोप केल्यानंतर हे लोक बाकीचे अस्वस्थ झाले आणि संजय राऊतांवरती त्यांनी दुगाने झाडायला सुरुवात केली. प्रश्न आता असा आहे की संजय राऊतांनी आरोप केला, असे आरोप जेव्हा होतात किंवा असे व्यवहार टेबलाखालचे होतात त्याचे काही पुरावे नसतात की CCTV ऑन करून असे कोणी व्यवहार करत नाही. पण आपल्याला शंकेला जागा होती की ऐन वेळी म्हणजे जर माहिती होतं तुम्हाला तुम्ही जिंकून येणार नाही तर अर्ज टाकायचा, मग माघार घ्यायचा, काहीतरी व्यवहार झाला असणार ना. खुद्द नारायण राणे हे म्हणाले की बाळमाने हे कोण आहेत, हे दर 5 वर्षांनी पक्ष बदलतात. नारायण राणेंनी बाळमानेंवर टीका करणार. जे नारायण राणे शिवसेनेत होते, मग काँग्रेसमध्ये गेले, मग त्यांनी स्वतःचा स्वाभिमानी पक्ष काढला, मग तिथून ते भाजपमध्ये गेले. हे नारायण राणे. त्यांचा मोठा भाऊ जो निलेश आहे, मोठा मुलगा जो आहे निलेश, तो आता शिंदे सेनेत आहे, काय ऍडजस्टमेंट म्हणून. धाकटा भाजपमध्ये नितेश, तो भाजपच्या नावाने लाखोली वाहत होते ते नितेश राणे. आता भाजप आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे त्यांचे परमेश्वर झालेत. आणि त्यांनी एक बर्नॉल आणलं आणि सांगितलं की संजय राऊतांना एवढं वाईट वाटत असेल की तुमचे उमेदवार माघार घेताय म्हणून, तर बर्नॉल लावा, म्हणून त्यांनी संजय राऊतांना आणखीन त्रास होईल अशा प्रकारची विधानं केली. मग विनायक राऊतांवरती बाळमाने, विनायक राऊत जे शिवसेनेचे कोकणातले नेते आहेत, त्यांच्यावरती आरोप केला की त्यांनी काय किती पैसे केले या सगळ्या अमुक तमुक याच्यामध्ये, असे त्यांनी आरोप केला. मग विनायक राऊतांनी यांच्यावरती आरोप केला. प्रश्न असा आहे की याच्यामध्ये पक्षाची विचारसरणी, विचारधारा, कोकणचे प्रश्न, महाराष्ट्राचे प्रश्न, देशाचे प्रश्न कुठेही चर्चेला आलेले नाही आहेत. कोणीही कुठेही जातंय, कोणीही कशासाठीही माघार घेतंय, कशाला काही धरबंदच राहिलेलं नाहीये. म्हणजे बर महाविकास आघाडी ही काय आहे आता? त्या महाविकास आघाडीला काही अर्थ उरलेला आहे का? पुण्यामधले तर काँग्रेस पक्ष आता मधले लोक म्हणतात की आम्ही बाहेरच पडतो याच्या. एकीकडे म्हणायचं आम्ही वाघ होत शेळ्या झाले तुमच्या. कसले वाघ आहेत? उद्धव ठाकरेंचे वाघ बाळमाने पळून जातात. म्हणजे याला खरं तर काय म्हणायचं की आता बाळमानेसारखा माणूस, पण त्यांच्यावरती मुळात विश्वास ठेवणं अशा माणसावरती बेशरमपणाचं कळस गाठलेलं आहे या लोकांनी. यांना कशाशीही पडलेलं नाही काही. आणि ते म्हणतात की आता मला कोकणचे प्रश्न सोडायचे, माझ्या माणसांचे प्रश्न सोडायचे, पण त्यासाठी मग सत्तेत जायला पाहिजे का? मग उद्धव ठाकरेंच्या पक्षात आलात कशाला तुम्ही? मुळात त्यांचा दगा दिला तुम्ही. त्यांनी एवढं तुम्हाला संधी दिली असताना तुम्ही त्यांच्याशी विश्वासघात करता. हा एक भाग झाला. बाकीचे लोक तरी काय, म्हणजे शरद पवारांच्या पक्षाचा माणूस ठाण्याला माघार घेतो, काय आहे हा प्रकार? शिंदे आणि एकनाथ शिंदेना महाजी शिंदे पुरस्कार जो त्यांना मिळावा हा एक विनोदी प्रकार होता. तो शरद पवारांच्या हस्ते दिल्लीत देण्यात आला. आणि शरद पवारांच्या सगळ्यांशी चांगलं आहे. आज मला एकाने व्हॉट्सअप पाठवला की बघा शरद पवारांच्या एका फोननी कसं कमाल केली जाते, श्रीकांत पाटील यांनी माघार घेतली. आणि म्हणलं हा काय कौतुक करण्याचा विषय का त्यांचा? काय चाललंय हे? उघड उघड महाविकास आघाडीशी तुम्ही घात करताय. जागा मागून कशाला घेतली मग महाविकास आघाडीत आपल्याला? काँग्रेस पक्षाचा एकानी सुद्धा असंच केलं, दगाबाजी केली काँग्रेस पक्षाच्या एकाने. याचा अर्थ असा आहे उघड उघड वर सांगतो की या सगळ्या विरोधी पक्षांमध्ये, त्यांच्या तंबूमध्ये या महायुतीच्या लोकांनी आपापली माणसं घुसून, खबरे घुसून तिकडची माहिती काढतात. माणसं काही ठेवलेले तिकडे की तुम्ही आमचंच काम करा, तिथे राहा तुम्ही, विरोधक सुद्धा मीच देतो, अशा प्रकारचे देवेंद्र फडणवीसांचं एकूण हे आहे. विरोधी पक्ष सुद्धा तेच मॅनेज करतात की काय असा प्रश्न आहे. आणि मुख्य गोष्ट अशी की विधान परिषद निवडणूक ही काही थेट निवडणूक नाहीये, पण तरी सुद्धा त्याला महत्व असतं. कारण शेवटी माणसं आमदार होतात त्याच्यातनं.
आणि मग त्याच्यातनं कामं होतात. महाविकास आघाडीला गंभीरपणे काही राजकारण करायचं असल्याचं दिसत नाही. एकत्र येऊन काही बैठका घेत आहेत, ते सातत्याने काही काही प्रश्नांवरती आंदोलनं करतात, पत्रकार परिषदा घेत आहेत, सभा घेत आहेत, बैठका घेत आहेत, काहीही नाहीये. गंभीरपणे हा विरोधी पक्ष कामच करायला तयार नाही. एक मान्य की तपास यंत्रणांचा दबाव आणि पैशाचा चमत्कार या पैशाचं दडपण आणून धमक्या देऊन माघार घ्यायला लावली जाऊ शकते आणि ते असण्याची शक्यता नाकारण्याचं काहीच कारण नाही. पण तुमचे उमेदवार असे कसे घाबरट किंवा पैशामुळे त्यांना मोह कसा पडतो आणि तुमचे लोक कसे आहेत? आजही महाविकास आघाडीत तीनही पक्षामध्ये काही चांगले लोक आहेत, पण अनेक बिकाऊ आहेत लोक. अनेक जण म्हणजे लोकसभा विधानसभा निवडणुका असतील, महानगरपालिका नगरपंचायती नगरपालिका सगळ्या ठिकाणी हे खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये पूर्वी कसं होतं की विरोधी पक्ष भले कमी ताकदीचा असेल, 2 असतील त्यांचे आमदार, 2 खासदार असतील तरी लढायचे ते. वामनराव परब असतील, छगन भुजबळ असतील, प्रमोद नवलकर असतील, मनोज जोशी असतील, मोजके लोक शिवसेनेसाठी लढायचे. शरद पवार माझ्याकडे एकेकाळी 6 जण होते फक्त, बाकी सगळे गेले जेव्हा पूर्वीच्या काळात. पण पुन्हा मी नीट काम केलं, पुन्हा माझ्याकडे 6 चे 56-60 झाले. तेव्हा शरद पवार लढत होते. आज महाविकास आघाडी रस्त्यावरची लढाईच लढायला तयार नाही. मागून सेटलमेंट चाललेलं आहे प्रत्येकाचं. हे शरद पवार सुप्रियाताई यांचं सुद्धा मागून मोदींशी चांगलं ठेवतात. ते फडणवीस यांच्याबद्दल मध्ये शरद पवार एकदम गुणगौरव करतात त्यांचा. एकनाथ शिंदेचं कौतुक करतात ते. ठीक आहे, पण रस्त्यावरची लढाई ते लढत नाहीत. लोकांचे प्रश्न हाती घेतले जात नाहीयेत. विधान परिषद आणि विधानसभेमध्ये सुद्धा ठाकरे गटाचे सुद्धा परफॉर्मन्स चांगला नाहीये. ठाकरे गटातही पूर्ण ठाकरेंच्या पक्षामध्ये गोंधळ आहे, गोंधळाचं वातावरण आहे. म्हणजे या प्रकरणात बाळ मानेंच्या प्रकरणामध्ये बघा, बाळ माने हे उद्धव ठाकरेंवर टीका करत नाहीत, पण ते विनायक राऊतांवर टीका करतात. विनायक राऊत आणि भास्कर जाधव यांचं चांगलं नाहीये. बाळ माने आणि भास्कर जाधव यांचं नातेसंबंध आहेत. आणि कोकणामध्ये भास्कर जाधवांना पुरेसा वाव दिला जात नाही. कोकणात त्या महाराष्ट्रात अशी अनेकांची तक्रार आहे. जो अत्यंत गुणी नेता आहे, लढाऊ नेता आहे, अशा नेत्यांना तुम्ही संधी देणार नाही आणि केवळ थैथयाट करत बसला तुम्ही महायुतीच्या नावाने, भाजपच्या नावाने, केवळ बोटं मोडणं, केवळ थैथयाट करणं, केवळ तक्रारी करणं सतत, अशाने विरोधी पक्ष वाढणार नाही. विरोधी पक्षांनी आत्मपरीक्षण केलंच पाहिजे. मग काँग्रेस असेल, शरद पवारांचा पक्ष असेल, शिवसेना उद्धव ठाकरेंचा असेल, सारखं तुम्ही जर तक्रार करत बसलात, हे पैसे चालतायत, हे यंत्रणांचा दबाव आणतायत, हे आम्हाला काम करून देत नाहीत, अशाने चालणार नाही. या सगळ्या गोष्टी गृहीत धरायला लागतील आणि लढायला लागेल. मुळात लढायचं की नाही हा खरा प्रश्न आहे. आज मोजके लोक उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे जे लढण्यासाठी तयार आहेत. शरद पवारांच्या पक्षामध्ये प्राजक्त तनपुरेंसारखे जे आपला पूर्ण आत्मा ज्यांनी विकून टाकला आणि आतापर्यंत गेल्या वेळी म्हणत होते की जेव्हा तिकीट मिळून लढायची तयारी नाही, तेव्हा काहीतरी दुसरंच कारण सांगत होते आणि मी काही भाजपत जाणार नाही, अजून काही ठरवलं नाही असं म्हणत होते. ते गेले तिकडे. हे असले लोक, लेचे पेचे लोक जे आहेत, ते घेऊन काय करायचंय? काँग्रेसमध्ये सुद्धा मोजके लोक आहेत, जे तरुण लोक आहेत, ज्यांना कुठलंही पद नाही, ते लढायला तयार आहेत. मग ते प्रशांत जगताप असतील, ते हनुमंत पवार यांसारखे नेते असतील, ते भाऊसाहेब आजबेंसारखे लोक असतील, ते लढायला तयार आहेत. पण जे एस्टॅब्लिश लोक आहेत त्यापैकी काही जण सेटलमेंटवादी झालेले आहेत आणि म्हणून नेते विकणे आहेत. हाच नाट्यप्रयोग आपल्याला पाहायला मिळतोय. यामध्ये सर्वसामान्य लोक यांची मात्र फसवणूक होती आहे. नेत्यांची खरेदी विक्री होती आहे, पैशांची देवघेव होती आहे. सर्वसामान्य माणसाच्या हातात मात्र कटोरा आहे. त्याची फसवणूक, त्याची वंचना होतीये, त्याच्याशी धोका केला जातोय आणि हे सगळं भयंकर आहे. महाराष्ट्राच्या लोकशाहीची दैना झाली आहे. पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटुसत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.